पंच सामना तुमच्या करायचं पंचांच्या भूमिकेमध्ये जयेश मोरे, नितीन नात्रे, त्वरित सामना चालू करा. रवी भिलारे जिथे असेल त्याने स्टेजवरती यायचे. रवी भिलारे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे यायचा पहिला. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू. चांदर संघाने थोडं सहकार्य करायचे आहे. चांदर संघ जोडी पाहायला भेटते. अनिकेत प्रत्येकाने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चांदर संघ. वैदिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटकात होतो रुपेश. रोशन रोशन पहिला चेंडू चेंडू हय मध्ये. इथं मात्र पहिला चेंडू इथे जीवन 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने खातं खोललं जातंय. रोशन रोशन 2 धाव्याने खातं खोललं जातंय. एक जीवनदान भेटतंय ते परेशला. एक डावकरा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय आणि नॉन स्ट्राईकला येतो. षटकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं गावचा अनिकेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जातो पण मग सीमा पार 4 धावा. 2 चेंडू 6 धावा. हॅलो. नक्कीच एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होते तो परेश. संघाची धावसंख्या होती तर मात्र 3 चेंडू 7 धावा खर्च करतो तो रोशन. स्ट्राईकला तो अनिकेत. त्याच्या मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धुवाधार फलंदाजी पाहायला भेटली. ज्याने 83 धावांचं लक्ष पार केलं तो अनिकेत मैदानामध्ये पाहायला भेटतोय. स्ट्राईकला तो अनिकेत. नक्कीच आपण पाहतो शतरक्षणच्या स्वरूपामध्ये आपण नामदेव कोरपेला पुन्हा एकदा रोशन टू अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय की पाहूया वन बाउन्स की पंचा. रवी भिलारे कुठे असेल त्याने इकडे यायचं. चार चेंडू 4 धावा ना. ज्या फटक्याची आपण वाट पाहत होतो तो फटका मताना अनिकेतच्या बॅटमधून पाहायला भेटला. 4 धावेने समीकरण बदललं जातंय. संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 11. 4 चेंडूने 11 धावा खर्च करतो. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा रोशन टू अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू हवेमध्ये. चूक नाही मोठा मासा अडकतोय अनिकेतच्या स्वरूपामध्ये.
लांबी कमी आणि उंची जास्त. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेतली जाते, तिसरी धाव घेतली जाते. एक चप्पल म्हणावं लागेल. 3 धावा घेतल्या जात आहेत. एक सुंदर कॉम्बिनेशन म्हणावं लागेल परेश आणि राजेश यांच्यामध्ये. ह्या 3 धावाने धावसंख्या तिथे आता मात्र 15. किशोर, सामना बघून तुला काय वाटतंय, की पहिल्याच सामन्यामध्ये राजेश इंजर असून सुद्धा त्याने आपल्याला आपल्या संघाला जिंकून दिले आणि आता तू त्याच्याबद्दल काय बोलू शकतोस? 4 धाव पाहायला भेटल्या नक्कीच. कारण आज आपण पाहिलं असेल का तो राजेशला आपण पाहिलं असेल इंजुरी होऊन सुद्धा, की ना नावासाठी ना पैशासाठी. कारण आज जो मैदान तो फक्त आपल्या गावासाठी. कारण गावाचं टी-शर्ट जेव्हा परिधान केलं जातं, तेव्हा ती एक शक्तीची आणि एक जी ऊर्जा असते ज्या खेळाडूमध्ये, ती आज आपण आपल्या राजेशच्या खेळीमधून पाहायला भेटली. खरोखरच बरोबर आहे. जेव्हा आपण बाहेर स्पर्धा खेळला जातो ना, तेवढा अभिमान आपल्याला नसतो, तेवढा आपण गावासाठी क्रिकेट खेळतो ना, तेव्हा आपल्याला खूप अभिमान असतो. कारण की आपल्या गावाचं नाव कुठे मोठे व्हावं, हीच अपेक्षेने आपण खेळत असतो. त्याच पद्धतीने राजेश खेळला गेला. नक्कीच परेश यांच्या बॅटमधून काम स्ट्राईक घेतली. नक्कीच गोलंदाजावरती ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते त्या गोलंदाजावरती हा विभाग पाहतोय. हा फलंदाज षटकांनी त्याचं स्वागत केलं जातंय. ह्या 6 धावांनी धावसंख्या होती तिथे मात्र 25. इथे मात्र जी धावसंख्या कासवाच्या गतीने वाढत होती ती आता मात्र सस्याच्या गतीने आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 25. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेतली जाते का पाहूया. दुसरी धाव घेण्यासाठी सुद्धा यशस्वी होतोय. कारण नक्कीच राकेशजी आपण म्हणलं असेल, कारण बाहेरचं क्रिकेट खेळणं आणि गावासाठी क्रिकेट खेळणं त्यामध्ये खूप हे असतं. कारण जेव्हा गावाचा विजय होतो, तेव्हा अख्खा गाव आपल्या टीमचा जल्लोष करत असतो. कारण तो गाव पूर्ण त्या खेळाडूच्या पाठीशी उभे असतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहूया. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. दुसऱ्या षटकांत संघाची धावसंख्या झाली ती 28. मी वंदेश पवार यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. माडमगा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री वंदेश पवार, आपण स्टेजवरती यायचंय. वंदे साहेब, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कोरपे. आता मात्र गोलंदाजी मार्फत पाहायला भेटते डावखुरा गोलंदाज फिरकेचा जादूगर धवल. पण तो नॉस्टॅकला पाहायला भेटतोय तो डावखुरा फलंदाज फरेश, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला भेटले. शेवटचं षटक टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. वंदे पवारचं पुष्पगुच्छ आणि हार्दिक स्वागत करत आहेत दोंडीराम साहेब. पोडियमवरती यायचे वंदे साहेब तुम्ही. आणि हा पहिला चेंडू मारलाय तो पहिले में फिर गेंद चौकार. कॅमेरामॅन जरा पोडियमवरती फिरवा. कॅमेरामॅन. नक्कीच हे हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका पाहायला भेटला. वन बाउंड चेंडू सीमा पार जाताना पाहिलं. की फलंदाजी म्हणावं लागेल परेश यांची. एक अनुभवी फलंदाज मार्क. पुन्हा एकदा धाव घेतली जाते. पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. कुठे ना कुठे धावा रोखल्या पाहिजेत. 2 धावेने धावसंख्या होती ती मात्र 34. प्लीज मी जेवढ्या गाड्या आहेत ना, पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतो. ह्या गाड्या, रिक्षा असतील तर आपल्याला साईडला घ्यायच्या आहेत. कारण आता आहे मान्यवरांची आता उपस्थिती लाभणार आहे. मी पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सूचना करतोय. ज्या गाड्या इथे साईडला लावल्यात. आणि किशोर भाऊ, मी माझं म्हणणं असं आहे की जे आज आयोजक त्यांनी केलंय
इथे मात्र कोणती चूक केली जात नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण फ्री हिट होता. अ, किशोर, मी अ, आयोजकांच्या बद्दल असं बोलू शकतो, की हे पर्व नवं आहे आणि संजय होगाडे हे कमी वयात ते चांगलं क्रिकेट ठेवतात मुलांसाठी. स्वतः तर क्रिकेट खेळत नाहीत, पण आयोजन असे करतात, की मुलंही खुश होतात आणि त्यांचं नवं पर्व आहे. तुम्ही काय बोलू शकता त्यांच्याबद्दल? नक्कीच होगाडे साहेबांचं बोलावं तेवढं कमीच. कारण एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि YouTubeच्या माध्यमातून एक चांगलं एक आयोजन, नियोजन पाहायला भेटतंय. अ, त्यांचं मी नक्कीच एक खेळाडू म्हणून आणि एक समालोचक म्हणून त्यांचं खरंच अ, आभार व्यक्त करतो आणि असंच पर्व दरवर्षी चालू राहावं, हीच आई वरदानी वालंकोटी चरणी मी प्रार्थना करतो आणि असंच वेळोवेळी त्यांना सर्वांचं सहकार्य लाभो, हेच त्यांना मी सांगू इच्छितो. तुम्ही खले गाव जर बघितलं ना, तर एक डोंगरामध्ये तो गाव आहे आणि त्या गावातून सूर्य त्या ठिकाणी नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू आता कुठे ना कुठेतरी हाणामारीच्या षटकामध्ये एक एक कंजूस गोलंदाजी बनावे लागेल. अ, काय ना गोलंदाज धवल यांची सुंदर गोलंदाजी बनवलेली आहे. कारण एक अनुभवी गोलंदाज आहे. एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला नेरो गावामध्ये ज्याला ओळखलं जातं, तो फिरकीचा जादूगर. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव घेतली जाते, एक धावेवरती समाधान मानलं जातं. काय आलं धावसंख्या? 3 षटकात धावसंख्या झाली ती 36. नक्कीच राकेशजी आपण म्हटलं होतं गाड्या तिकडनं साईडला करायच्या ह्याची नोंद घ्यावी. गाड्या तिकडनं साईडला करायच्या, रिक्षा गाड्या ज्यांच्या गाड्या त्यांनी साईडला करा तिकडनं पहिला. मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय. जे संघ तिथे उभे आहेत, कुणाच्या गाड्या असतील त्या पहिला साईडला घ्या. कारण वारंवार तुम्हाला सूचना केली जाते. आयोजक हे आपल्यासाठी आयोजन करत असतात आणि आयोजनाला ज्यांचं सहकार्य लाभतं ते वरिष्ठ पदाधिकारी त्यांचं आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्वरित क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे आहे चाच संघ. नक्कीच चासगाव संघ आपला लाईनअप मध्ये अ, मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 38 रन झालेत, 39 आव्हान आहे. अडतीस झाल्यात, 39 आव्हान आहे, नोंद केली. 18 चेंडूवर 39 हवा. नक्कीच एक शिस्तबद्ध म्हणून एक लाईनअप मध्ये आपला सात संघ आपला मैदानामध्ये पाहायला भेटतं. कारण क्रिकेट हेच आपल्याला शिकून जातं. कारण क्रिकेट हा खेळ नसून एक नक्कीच एक मित्र मिळवण्याचं साधन आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रामधील लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे आहे. पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यावी. आणि मागच्या मॅचचा हिरो जय कोरपे पुन्हा एकदा मैदानात. बघूया हा 39 रनाचा डोंगर कसा कोसळतोय. पंच सामना त्वरित चालू करायचा. पंच आपणास वारंवार सूचना करतो. पंच नाचरे असतील, मोरे असतील आणि चासगाव आपल्यास विनंती करतो की क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. नात्रे साहेब, आपण एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे पंच आहात. आपल्याला टाइम वेळ ही माहीत असते की कोणता सामना किती टाइममध्ये पूर्ण करायचा आहे. जरा सहकार्य करा नात्रे साहेब. मी सर्वांना विनंती करतो की रस्त्यामध्ये यांच्या गाड्या आहेत ना, कृपया करून काढा, कारण की जर आतमध्ये येण्यासाठी जागा हवी आहे. नाहीतर कृपया करून क्रेन बोलून तुमच्या गाड्या उचलल्या जातील. विनंती करू सर्वांना, प्लीज सहकार्य करा. रस्त्यामध्ये गाड्या आहेत, कारण की 4 व्हीलर गाडी आतमध्ये यायचे. प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा. ज्यांच्या पण बाईक रस्त्यामध्ये लावलेल्या आहेत
त्या 2 एक्सेस ब्लॅक कलरची सिल्वर कलरची गाडी आहे. प्लीज पल्सर ब्लॅक कलरची आहे. कृपया करून गाड्या साईडला घ्या. 4 व्हीलर मध्ये यायचे. वारंवार सूचना दिली जाणार नाही. ह्याच्यानंतर जर नुकसानी झाली गाडीची तर ती आपण भोगायला तयार राहा. सामना त्वरित चालू करा पंच. स्पीडअप घ्या जरा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल आणि फायनल. ती जर उजेडात खेळायची असेल तर तुम्हाला थोडा फास्ट खेळावं लागेल. 4 संघ. पहिला चेंडू जयला आणि पहिल्या चेंडूवरती मारा करतो जय. 1 धाव कंप्लीट आणि 1च्या ठिकाणी 2 धाव कंप्लीट होताना दिसत आहेत ते. 1 चेंडू 2 धावा. हॅलो 39. 18 चेंडू आणि 38 धावा. ज्याच्या नावावर 39 धावा, ज्याच्या नावावर त्याच्या अर्धशतक पाहिलं दोष आहे. आपल्या विजयासाठी नक्कीच पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धाव्याने खातं खोललं जातंय. आणि 2 धाव्याने चेंडू जरी 4 विजय केला. धावा. 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. सॉरी. 2 चेंडू आणि 4 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिला स्वप्नील. जय कोरपे असा हल्ला चढवलेला आहे चेंडू खाली आणि हा झेल सुटलाय का मॅच सुटले पाहूया. पुढे 3 चेंडू 6 धावा. वैयक्तिक 6 धावावरती खेळत असताना जय 6 धावा. 2. हा निश्चयचा खेळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅच पकडावा लागतील. मागाशी पण जयचा कॅच सुटला आणि जयने 1 मॅन शो दाखवला कावले गावासमोर. चार चेंडू 7 धावा. 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असताना 15 चेंडू आणि 14 चेंडू आणि 32 धावा. सॉरी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 1 धाव घेतली जाते. 1 धावेने समीकरण बदललं जाते. धावसंख्या होती ती 8. हॅलो हॅलो कमिटी 10-11ची कमिटी सगळी आपली मंचाजवळ यायची आहे. नाही तर खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. 1 धाव घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. पहिल्या षटकांत संघाची धावसंख्या झाली ती 9. आता 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. काय की हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय मैदानामध्ये. ज्यांनी अर्धशतकीय केली करून ज्यांनी आपल्या संघासाठी विजय मिळवून दिला होता तो जय मैदानामध्ये उभा आहे. आता मात्र गोलंदाजी माध्यमात पाहायला भेटतोय तर क्रिश 12 चेंडू 30 धावा. स्ट्राईकले तो जय. ज्याच्या पुन्हा एकदा मोठा फटका. लांबी कमी उंची जास्त चेंडू हवेमध्ये. इथे मात्र कोणतीही चूक नाही. ज्या पद्धतीने जालं अडकलं होतं त्या पद्धतीने जाळ्यामध्ये मासा अडकला जातोय. जयला माघारी परतावं लागतंय आणि कुठे ना कुठेतरी चाच संघ एक आनंद 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 12 चेंडू 30 धावांची जरूर असताना पहिल्याच बोलात जय हा मोठा मासा गलाला लागलाय.
का हेलो ते क्या घंटा है क्या सो बोल बोल हॅलो हॅलो लास्ट बॉल अजून 2 आहे, एक व्हाईट आला 4 झाले. तेवढी एक विकेट असती. 31च होतं. हा 31 वरती catch होती. एवढीच मारायची होती. खेळलो असतो ना आपण त्यांच्यासोबत खेळलो असतो. जेव्हा 30 किलो बिर्याणी संपली येड्या सकाळी. हं? 30 किलो किती बस झाले हा हार्मफुल डिसिजन असेल नामदेव कुरबे आपण सहकार्य करा. धावसंख्या झाली ती 19. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 20 धावांची गरज. जर नेहरू संघाला सामना जिंकायचा असेल 6 चेंडू 20 धावा. याच्या अगोदर नेहरू संघासोबत खलेसोबत जो सामना झाला त्याच्यामध्ये 6 चेंडू आणि 16 धावाची गरज असताना नेहरू संघाने तो सामना आपल्याकडे झुकवला. आणि आता ते समीकरण इथे परत करणार आहेत का हे पाहूया आपण. हॅलो हॅलो निलेश सपकाळ कुठे असते नेट टेस्ट जवळ यायचे निलेश सपकाळ युवराज सपकाळ बाबू गुजर रवी विलारे मंगेश जाधव पहिला चेंडू ढकललाय सीमारेषा पार होतो का आणि झेल बाद मी तर जितो नाही नाही टी शर्ट द्या माझी काय ती चुकी नाही. आहेत टी शर्ट आहेत काय आहेत ना. वाईट बॉल वाईट बॉल
4 चेंडू आणि 19 धावा. पाहूया मैदानामध्ये किती? विकेट पहिल्या बॉलला विकेट गेले नात्रे साहेब. 4 चेंडू आणि 19 धावा. काय घडतंय ते पाहूया मैदानामध्ये. एक खोलवर टप्प्याचा चेंडू इथं मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर आयोजकाकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 3 चेंडू आणि 18 धावा. जर विजयने 3 चेंडू 3 षटकार मारले तर आयोजकाकडून 1001 बक्षीस मिळणार आहे. नक्कीच इथे मात्र नक्कीच 7 संघ विजयाची वाटचाल करताना फक्त आता मात्र औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. थोड्याच वेळामध्ये मान्य. चासगावचा कर्णधार इकडे यायचंय. चासगावचा कर्णधार आणि घरोशेवाडी संघाचा कर्णधार इकडे यायचंय.